हाय. जर्नलिंग म्हणजे काय, त्याचे फायदे काय, ह्या सगळ्या गोष्टी एका बॉलिवूडमधल्या सुप्रसिद्ध मूव्हीमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्याचं नाव आहे गजनी. आता या मूव्हीमध्ये काय काय दाखवण्यात आलेलं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. आमिर खानसाठी त्यांनी केलेलं जर्नलिंग किती फायद्याचं ठरतं हे त्या मूव्हीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आता हेच जर्नलिंग जर आपणही स्वतःला सवय लावून घेतली, कसं जर्नलिंग करायचं, त्याचे फायदे काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. नमस्ते, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीताच्या जर्नलिंगच्या या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आता रोजचं आपण जे लिहितो, आपल्या रोजचा जो लेखाजोखा आहे, तो लेखाजोखा, आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावना, हे सगळं तुम्ही जर कुठेतरी लिहून ठेवलं तर त्याचा उपयोग आपल्याला फ्युचरमध्ये कसा होतो किंवा ते तुम्हाला किती उपयुक्त ठरू शकते, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, तर आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मगाशी मी तुम्हाला गजनी मूव्हीबद्दल सांगितलं. त्यात आमिर खानला एक सवय असते रोज जर्नलिंग करण्याची किंवा रोज स्वतःची डायरी लिहिण्याची. त्याच्यामध्ये तो जे छोटे छोटे पॉईंट्स लिहून ठेवतो, ते पॉईंट्स त्याला जेव्हा त्याची मेमरी लॉस होते तेव्हा त्याच्या उपयोगी पडतात आणि ते पॉईंट्स त्याला त्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असतात. आहे ना छान गोष्ट? चला तर मग आजपासून आपणही ही सवय लावून घेणार आहोत. तुमच्या आयुष्यात दिनभरात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी घडत असतात, त्याची नोंद करून ठेवणं किंवा तुमचे मनातील चांगले वाईट विचार, एखाद्याबद्दल आपण कधीतरी जेलस होतो किंवा कधीतरी आपल्याला मनात एखाद्याबद्दल शाबासकी येते, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या छोट्या छोट्या नोंदी करून ठेवा. ह्यातनं काय होणार आहे मित्रांनो, तर सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःशी कनेक्ट होणार आहात. तुम्ही स्वतःवरच प्रेम करायला लागणार आहात आणि असं जेव्हा सुरुवात होईल तेव्हा पहिली स्टेप तुमची जर्नलिंग लिहिण्याची असेल, ती म्हणजे स्वतःवर प्रेम करायला लागणं. दिवसभरात आपण अनेक चुका करतो, आपण अनेक आनंदी प्रसंगही एन्जॉय करत असतो. त्या चुकांमधून आपण लिहिल्यामुळे आपली चूक आपल्याला उमगते आणि आपण छानपैकी त्या चुकांमधून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच एखादी आनंदाची जर गोष्ट असेल तर ती आनंदाची गोष्ट आपल्या मनाला खूप सुखावून जाते, नाही का मित्रांनो? म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या जीवनाचे स्टोरी टेलर होता. आता ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला खूप आनंद किंवा दुःख देतात किंवा काहीतरी शिकवत असतात, तर हे कशातून घडत असते, तर तुम्ही केलेल्या जर्नलिंगमधून. तर अशा प्रकारे जर तुम्ही रोज काहीतरी लिहित गेलात थोडं थोडं, तर त्यातनं तुम्हाला खूप काही फायद्याचं ठरणार आहे. आता आपण 2 उदाहरणं घेऊया. पहिलं उदाहरण म्हणजे एखाद्या व्यक्तीशी तुमचं कधीतरी भांडण होतं. ती व्यक्ती मग तुमच्या जवळची असो किंवा लांबची असो, पण त्या व्यक्तीला आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत न पोचल्यामुळे आपल्या मनात एक प्रकारची खदखद निर्माण होते. ती खदखद आपल्या मनात कायमस्वरूपी राहते. मग अशा वेळेला आपण जर ते लिहून ठेवलं किंवा आपण कधीतरी दुसरं उदाहरणच द्यायचं झालं, तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असतो, पण आपण कधी त्या व्यक्तीला असं समोर सांगू शकत नाही. तर हे तुम्ही जर पेन डाऊन केलं तर त्यातनं तुम्हाला खूप काही फायद्याचं ठरणार आहे. तणाव किंवा स्ट्रेस ह्या दोन्ही गोष्टी मनातून गेल्यामुळे तुम्हाला खूप छान झोप लागते. आता आपण बघूया डायरी लिहायला कशी सुरुवात करायची. तर मित्रांनो, सर्वप्रथम डायरी लिहिताना वहीच्या ह्या बाजूला, उजव्या बाजूला प्रथम तारीख टाका, वार टाका. जर तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर 1 जानेवारी 2025 वार बुधवार असं लिहून मग खाली डायरी लिहायला सुरुवात करा. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही डायरी लिहायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला ती तारीख, तो दिवस, ती अर्थात आता ह्याच्या खाली जर तुम्ही वेळ मेन्शन केलीत तर सोन्याहून पिवळं. तर मग अशा वेळेला तुमच्या मनात तुमची ती वेळ, ती तारीख किंवा तो वार बरोबर लक्षात राहण्यास मदत होते आणि ह्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते. दुसरी गोष्ट, एखादी आनंदाची किंवा दुःखाची जर तुम्हाला जाणीव झाली असेल त्या दिवशी, तर ते लिहायलाही विसरू नका. कारण काय आहे की जर तुम्हाला आनंदाची गोष्ट असेल तर फॉर एक्झाम्पलच द्यायचं झालं तर तुम्हाला सपोज गीताकडून काही गिफ्ट आलेलं आहे, तर ते वरती मेन्शन करा की इंटू ब्रॅकेट
गीताकडून स्पेशल गिफ्ट असं लिहा. मग ते गिफ्ट काय होतं, ते कशासाठी दिलं गेलं, किंवा त्याच्यामध्ये ते गिफ्ट तुम्हाला किती आवडलं, तुमचे त्याच्याशी किती कनेक्ट झालात तुम्ही, तर अशा प्रकारचे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर जर एखादी वाईट गोष्ट असेल तर तुम्ही तेही लिहू शकता की आज माझ्या अमुक अमुक एका जवळच्या व्यक्तीचं निधन झालं, त्यामुळे मला खूप मनाला फील झालं. तर मग ती व्यक्ती कोण होती, ती व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची होती, किंवा त्या व्यक्तीचं तुमच्याशी असणारं कनेक्शन काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आता आपण तिसरा पॉईंट बघूया. आज मी काय नवीन शिकले. आज मी बाहेर फिरायला गेलेले असताना मला माझ्या शाळा किंवा कॉलेजमधले जुने नवीन मित्रमैत्रिणी भेटले. त्यांनी मला किती आनंद झाला, आणि त्या व्यक्तीच्या ज्या आठवणी तुमच्या असतील मनात, तर त्या तुम्ही लिहून ठेवू शकता. किंवा तुमच्या आज मी नवीन काय शिकले, याचबरोबर तुम्ही आज माझ्या हातून काय चूक झाली हे सुद्धा मेन्शन करू शकता. आणि ती चूक सुधारण्यासाठी मी काय केलं पाहिजे ह्याची जर तुम्हाला जाणीव होत असेल तर ती जाणीव सुद्धा लिहायला विसरू नका. ह्यानी काय होणार आहे मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या आणि ह्या सगळ्या तुमच्या स्वतःच्या स्वभावामध्ये किंवा तुमच्या वागणुकीमध्ये त्या लिहिण्याने नक्कीच फरक पडेल. परवा मी एका लग्नाला गेले होते. माझ्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल सारखा वाजत होता. मी त्या व्यक्तीला विचारलं की अरे बाबा काय हे सारखा सारखा मोबाईल का वाजतोय. तर त्या व्यक्तीने मला असं सांगितलं की माझ्या गोष्टी हल्ली विसरायला होतात, त्यामुळे त्या लक्षात राहण्यासाठी टू डू लिस्टमध्ये मी वेगवेगळे पॉईंट्स लिहून त्याचे अलार्म लावून ठेवतो. पण मग अशा वेळेला जर तुम्ही जर्नलिंगची सवय लावून घेतली तर तुम्हाला टू डू लिस्ट करण्याची गरजच पडणार नाही. मग ती सवय लावून घ्या स्वतःला, आणि त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. आपण आपल्या पहिल्या पिढीकडून नेहमी ऐकत असतो की आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी इतकं छान होतं, आमच्या काळी ह्या गोष्टी नव्हत्या. आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मोबाईल आमच्या काळी अजिबात नव्हते, त्यामुळे आता तुम्हाला ज्या फॅसिलिटीज मिळतात त्या फॅसिलिटीज आमच्या वेळेला नव्हत्या. मग आम्ही ते लिहून ठेवायचो. पण ही सवय त्यांची किती चांगली होती नाही का, की त्यांच्याकडे सांगण्यासाठी किंवा काही स्टोरीज अशा आहेत की ज्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होती आहे आणि आपण त्या एन्जॉय करतोय. मग तुम्हालाही तसंच वाटतंय का की आपल्या पुढच्या पिढीला आपण काही देऊ शकू किंवा एखादी गोष्ट आपण अशी छान सांगू शकू. तर मोबाईलमध्ये ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. मोबाईलमध्ये तुम्ही ठेवू शकता पण ती गोष्ट शेवटपर्यंत राहणार नाही आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्ही जर्नलिंगची सवय लावलीत तर जर्नलिंग थ्रू तुम्ही त्यांना अनेक गोष्टी तुमच्या नंतरही ती लिगसी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकता. तुम्हाला जर हे लिहायला कंटाळा येत असेल किंवा जर तुम्ही हे लिहून ठेवत नसाल तर मी म्हणेन की तुम्ही अतिशय बोर्डम आयुष्य जगत आहात. आपण किती छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवू शकतो आणि ते पेन डाऊन करू शकतो हे आता आपण बघूया. एका उदाहरणादाखल मी तुम्हाला देऊ शकते की आज मी ऑफिसमधून घरी आल्यानंतर आमच्या घरचे लाईट गेले होते आणि लाईट गेल्यानंतर आम्ही सगळ्या फॅमिलीनी एकत्र बसून कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय केलं. ही किती छोटीशी गोष्ट आहे पण ती सुद्धा तुम्हाला किती आनंद देऊन जाते की मी आज टीव्ही न बघता माझ्या फॅमिलीसोबत गप्पा मारत कॅन्डल लाईट डिनर घेतलं. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद मिळवायला शिका. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पेन डाऊन करायला शिका. तरच तुमच्या या बोर्डम आयुष्याकडून तुमचा आलेख एका चांगल्या आयुष्याकडे जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जे जर्नल लिहिणार आहात किंवा जी तुम्ही जर्नल लिहायची सवय लावून घेणार आहात तर ते जर्नल अतिशय छोट्या मापात असावं जेणेकरून तुम्ही ते जर्नल प्रवासात घेऊन जाऊ शकाल बरोबर. आणि रोज तुम्ही ती रोजनिशी तुमची लिहून ठेवू शकाल. तुम्ही जर एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करत आहात तर मॅनिफेस्टेशन हा खूप मोठा व्हास्ट विषय आहे. त्याविषयी मी पुन्हा एकदा नवीन एपिसोड घेईनच. पण आता तुम्हाला छोटीशी टीप देते की तुम्ही जर मॅनिफेस्ट एखादी गोष्ट करत आहात जसं की ह्या वर्षी मला अमुक अमुक एक छान लक्झरियस कार घ्यायची आहे तर ती कार घेताना तुम्ही ती अनुभवा आणि छानपैकी तुम्ही ते पेन डाऊन करा. लिहा की मला अमुक अमुक तारखेपर्यंत अमुक अमुक कार घेण्याची इच्छा आहे. मग त्या कारचं चित्र तुम्ही त्या वहीमध्ये लावू शकता. किंवा तुम्ही एखादं घर जर मॅनिफेस्ट करत असाल तर त्या घराचं चित्रही तुम्ही लिहू शकता. मग ते घर तुम्ही कुठे घेणार आहात, त्या घराचं लोकेशन काय असेल, त्या घरात किती रूम्स तुम्हाला हव्या आहेत, त्या घराच्या बाहेर
रोजचा यार्ड जो म्हणतो आपण, तो यार्ड कशा प्रकारचा असावा, किंवा तुमच्या घरात एखादा झोपाळा असावा, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. याला आमच्या स्पिरिच्युअल भाषेत व्हिजन बोर्ड असे म्हणतात. आणि हा जो व्हिजन बोर्ड आहे तो एक वेगळा विषय आहे. तो मी जसे जसे दिवस म्हणजे 11-11 पोर्टल किंवा असे जे वेगळे वेगळे पोर्टल्स येतील त्या वेळेला ते विषय मी घेऊन येईनच. पण आत्ता तुम्ही ही बेबी स्टेप घ्यायला हरकत नाही. तर मग काय म्हणता मित्रांनो, तुम्हाला जर्नलिंग हा विषय नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्ही आजपासून ते सगळं करायला सुरुवात करणार असाल तर नक्कीच सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहात तर बाजारात जाणार आहात, एक वही आणि पेन विकत घेऊन येणार आहात. अरे हो, बाजारात जाण्याच्या आधी आपल्याला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, ते करूनच जा. म्हणजे तुम्हाला असेच चांगले चांगले अनेक व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि या व्हिडिओजमधून तुम्हाला खूप छान छान नॉलेज मिळणार आहे. तर आत्ता आपण जे ऐकलं, आपण आत्ता जे जर्नलिंगचा टॉपिक ऐकलात, तो जर्नलिंगचा टॉपिक आपण एका बेबी स्टेपपासून सुरुवात करूया. आपण रोज फक्त 2 आपल्या दिवसभरात घडलेल्या कुठल्याही 2 गोष्टी आपण पेन डाऊन करायला सुरुवात करूया. जसं की आज मला अमुक एका गोष्टीमुळे आनंद झाला, आज मला अमुक एका गोष्टीमुळे दुःख वाटलं. हे तुम्ही फक्त 2-2 किंवा 4-4 वाक्यामध्ये लिहायला सुरुवात करा. चला तर मग आजपासूनच आपण या गोष्टीला सुरुवात करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघून मोटिवेशन मिळालं असेल आणि जर तुम्ही आजपासून बाजारातून वही पेन आणून ते लिहायला जर्नलिंग करायला सुरुवात करणार असाल तर ही माझ्यासाठी खूप मोठी पावती असेल. आणि त्याच्यामध्ये हे मेन्शन करायला विसरू नका की सोलफुल कनेक्शन्स विथ गीताचा जर्नलिंगचा व्हिडिओ मी बघितला आणि मी इन्स्पायर झालो आजपासून जर्नलिंग करण्यासाठी. थँक्यू. ऑल द बेस्ट.